तुकाराम महाराजांना 3 मुलं, विठ्ठल, माधव, नारायण, त्यांच्या 3 मुलापासून आमची परंपरा आहे. मी या ठिकाणी माहिती देतो, लक्षात घ्या. तुकाराम महाराज झाडाखालून सदैव वैकुंठाला गेले 10 सकाळ. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये. तुकाराम महाराज सदैव 10 सकाळ वैकुंठाला गेले, ते महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात. समोर ते कमान दाखवले, ते पांडुरंगाचं वाहने गरुड पक्ष, ते साक्षात ह्या ठिकाणी उतरलं. तुकोबाऱ्या त्या पक्षावर बसून देह घेऊन गेले, त्याला वैकुंठ म्हटलंय. ही जी झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपाप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरते. 12 वाजून 5 मिनिटांनी हे झाड आपाप हल्ल्यात दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, त्या ठिकाणातून 1 मैलावरती आहे. पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं. शिळेवर बसून 13 दिवशी माझे ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथे पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे. पंढरपुराहून देव या ठिकाणी आलेत. तुकाराम महाराजांची पूर्वज होती विश्वंभर बुवा, त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळेस त्या दृष्टांत झाला विठ्ठल आंब्याखाली आहे, त्यावेळेस ती स्थापना तिथे झाली. आपण जर या ठिकाणी आलो, आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले, एकांत वाचली, तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगणारे तिली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबाराया त्यांच्याकरता. संताजी जगण्याकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजांकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठमाती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात. मागावून ते वारले गेले. इथनं सुदुंबर गाव आहे 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला. देह काही गाडला जात नाही, ते आपोआप येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरून आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळी ते देह गाडला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज वैकुंठात जाता वेळेस भागीरथबाई सासरी होती, नांदायला गेलती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडेने वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा उडी डोहात टाकली. मच्छने मच्छवर झल्ली, पांडुरंगाने मच्छावता धारण धरला, तर ते तारलं गेलं. आणि संत निळोबाराया तर हाय तर पानगल तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबाराया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबारायांनी या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं. बिगर अन्न ना पाणी घेता स्वतः देवाला भेटायला पांडुरंग म्हणले, देवा मी तुझ्या करता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबारायांनी अभंग केलाय उपदेश्वर देवाला. येथे दूध लागी बोलाविले कोणी, प्रार्थना वाचून आला सिक्का, प्रल्हाद कैवरी दत्तची दंडया, स्तंभी देवराया प्रगटोणी, तैशा परी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूजी देवा, तू काय याचा धावा करीतच नाही, असा निळोबाराने देवाला उपदेश केला. देवाला प्रश्न पडला. देवानी तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबारायाचे इथे 42 दिवस तर पूर्ण झाले. मी महाराजांच्या घरातला इथला पुजारी आहे. इथं पांडुरंगाला तुकोबारा रोज सकाळी महापूजा असते. महापूजा करून नैवेद्य असतो. जर आपली इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो, नसलं तर काय जबरदस्ती नाहीये. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळला सांगा विनंती माझी, वाढवे झालो अभा पांडुरंग, वैकुंठास रंग बोलावी, तो अंत काही ठोमाचे पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. थोडक्यात तुकाराम महाराज काय आपली इच्छा असते द्यायचं. महाराजांना महापूजा नैवेद्य असतो. आणि आता गावात दर्शन करा, तुम्हाला मार्गदर्शन केले तर तुम्हाला गावात पाहायला मिळेल. सर्व सुखाची चल ना दीदी, चल.